नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं नेहमीचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत एका अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती ज्यावेळेला तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं ठरू शकते. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये त्या ठिकाणी सहाविद्या या मुक्ततये अशा पद्धतीचं जे ब्रीद वाक्य ज्या संस्थेचं आहे तर त्यांच्या मार्फत जवळपास 38,000 शिक्षकांची भरती 2025मध्ये निघणार आहे. आणि याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला emrs.tribal.gov.in या संकेतस्थळावरती बघायला मिळणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कालच ही अपडेट रिलीज झालेली आहे. यामध्ये बघा EMRS म्हणजे नेमकं काय असतं तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आपण याला म्हणतो. ठीक आहे, एकलव्य नाव हे आपण ऐकलेलं असेल. यामध्ये नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स यामार्फत ही जी आहे परीक्षा घेतली जाते. यामध्ये TGT आणि PGT ठीक आहे या संदर्भामध्ये आणि याबरोबरच अनेक जे शिक्षकांची पद आहेत, शिक्षकांव्यतिरिक्त जी पद आहेत तर ती भरल्या जाणार आहेत आणि साधारणतः 38,000 एवढी हे शिक्षक असणार आहे. हे सगळ्याच्या सगळ्या कंत्राटी पद्धतीवरती जागा नसून ही सरकारी जॉब आहे, त्याच्यामुळं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन डेट आणखी यायची आहे, परंतु ही 100% अगदी काही दिवसांमध्ये अपडेट होणार आहे. सॅलरी जी आहे तर ते ज्या पद्धतीवर ज्या पोस्टवर आपण लागणार आहोत तर त्या पद्धतीनुसार होणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे तर ती लेखी एक्झाम होणार आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे म्हणजे कम्प्युटरवर नसणार आहे. आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आहे emrs.tribal.gov.in. यामध्ये आता शैक्षणिक पात्रते संदर्भामध्ये जे निकष आहेत तर ते आपण लक्षात घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जर आपल्याला PGT म्हणून यायचं असेल तर त्या ठिकाणी आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि BEd होणं आवश्यक आहे. TGTसाठी आपल्याला BEd आणि त्या ठिकाणी बॅचलरची डिग्री असणं आवश्यक आहे म्हणजे पदवी असणं आवश्यक आहे. आणि यासोबतच आपल्याला जर TGT म्हणून लागायचं असेल तर CTETचा जो पहिला पेपर आहे, माफ करा दुसरा पेपर आहे, तर तो पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रिन्सिपल म्हणून जर आपल्याला जर लागायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी PG असणं आवश्यक आहे, BEd पाहिजे आणि सोबतच 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. कमीत कमी 3 वर्ष या ठिकाणी उपप्राचार्य म्हणून तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे. जर आपल्याला व्हाईस प्रिन्सिपल म्हणून जर काम करायचं असलं तर PGT म्हणून आपल्याला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव हा आवश्यक आहे. आपलं BEd आणि मास्टर्स जे आहे तर ते झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर आता जे इतर म्हणजे जसं की म्युझिक, आर्ट, PET किंवा लायब्ररी यांच्या ह्या ज्या पोस्ट आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी डिग्री असणं आवश्यक आहे. मास्टर्स असलं तरीसुद्धा चालते म्हणजे PG असलं तरीसुद्धा चालते आणि सोबत BEd हे आवश्यक आहे. वयोमर्यादेच्या संदर्भामध्ये आता आपण विचार करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 40 वर्ष आवश्यक आहे. TGTसाठी जे वय आहे तर ते 35 वर्ष आहे. प्रिन्सिपल पदासाठी 50 वर्षापर्यंत तुमचं वय असू शकतं आणि उपप्राचार्यासाठी 45 वर्ष आणि इतर कॅटेगरीसाठी सुद्धा 35 वर्ष तुमचं वय असणं आवश्यक आहे. आता पेपर कसा असणार आहे बघा, त्यामध्ये याचे काही एकूण 6 पार्ट आहेत. 6 पार्टवरती साधारणतः 3 तास आपल्याला दिले जातात. 3 तासामध्ये आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा असतो. ठीक आहे, याच्यामध्ये एकूण हा 150 मार्कांचा पेपर असतो. लँग्वेजसाठी म्हणजे इंग्लिश आणि हिंदीसाठी तर त्या ठिकाणी 20 मार्क असतात. जनरल अवेअरनेससाठी 10 मार्क. त्याच्यानंतर गणितासाठी बुद्धिमत्तेसाठी 20 मार्क असतात. कम्प्युटरच्या संगणकाच्या ज्ञानासाठी 10 मार्क असतात. शिक्षक आपण कशा पद्धतीने शिकवावं किंवा त्या संदर्भात जे प्रश्न असतात त्याच्यासाठी 10 गुण असतात. आणि डोमेन नॉलेज म्हणजे आपल्या विषयाशी निगडीत आणि शैक्षणिक प्रक्रियेशी निगडीत जे नॉलेज आहे तर त्याच्या संदर्भामध्ये 80 मार्क असतात. तर असं एकूण 150 मार्कांचा खूप सोपा पेपर असतो जो 6 भागांमध्ये विभागलेला असतो. 3 तास आपल्याला दिलेले असतात. ठीक आहे, आता या ठिकाणी हा जो एक्झाम पॅटर्न आहे प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपलसाठी तर हा दिलेला आहे. मला असं वाटतं की जे प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल असतात त्यांना तो पॅटर्न ऑलरेडी माहीत असतो, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी चर्चा करू नये. त्यांचासुद्धा पेपर जो आहे तो 150 मार्कांचाच असतो. आता पगार बघा, जर PGT म्हणून आपण लागलो तर 47,600 ते 1,51,100 रुपये इतका मोठा तो पगार असतो. 8वी लेवल असते. त्यानंतर जर आपण TGT म्हणून लागलो तर 44,900 ते 1,42,400 इतका मोठा हा पगार असतो. पगार खूप जबरदस्त आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही शंका नाही आहे. प्रिन्सिपल म्हणून जर आपण लागलो तर 78,800 रुपये ते 2,09,200 रुपये एवढा पगार असतो. तर TGT म्हणून जर आपण म्युझिक, आर्ट, फिजिकल एज्युकेशन किंवा टीचर म्हणून जर आपण लागलो तर साधारणतः 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत पगार आपला राहतो. त्याच्यामुळे पगार हा खूप जास्त असतो आणि सोबतच जी आपली राहण्याखाण्याची व्यवस्था असते तर तीसुद्धा सर्व त्या ठिकाणी केलेली असते. तर मला असं वाटतं या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये कुठलाही जर प्रश्न असला तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. हा पेपर खूप सोपा असतो विद्यार्थी मित्रांनो, परंतु
परीक्षार्थींची जी संख्या असते ती खूप मोठी असते. त्यामुळे जर तुम्ही सातत्यपूर्ण आत्तापासून जर अभ्यासाला लागले तर 100% आपला जो टेटचा पेपर असतो तर त्या टेटच्या पेपरसारखाच हा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचा पेपर असतो. कुठल्याही पद्धतीचे पैसे वगैरे घेतले जात नाही, डोनेशन घेतल्या जात नाही आणि आपल्या राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी त्या ठिकाणी असते. त्यामुळं अतिशय चांगली ही जॉब आहे आणि केंद्र सरकारची जॉब आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या जेवढ्या काही योजना निघतात, जे काही निकष असतात तर त्याची जी अंमलबजावणी ते केंद्रीय शाळांमध्ये आधी होते तर त्याच्यामुळं तुम्हाला हा फॉर्म निश्चित भरावा लागेल. मला असं वाटतं की आपल्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी हा फॉर्म प्रत्येकाने भरला पाहिजे. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडली नसेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.